हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तसुरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका, या शक्तितुऱ्याच्या मनामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच याच ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी मानाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिववन दादा यांना पुन्हा एकदा शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांना शायरी मानाचा मुद्रा, त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांना शायरी मानाचा मुद्रा. याच ठिकाणी प्रमुख पाहुणे आले, त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला याच ठिकाणी शाखा जी आहे कलारंग प्रोडक्शनची, रत्नागिरीचा राजा, ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम यांना सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या याच ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण यांच्या नृत्यांगना आलेले आहेत. इथे प्राजक्ताताई, सर्व माझे याच ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. याच ठिकाणी पुण्यातूनही कार्यक्रम आलेले आहेत आणि दादा गोव्यातून पण याच ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कि धन्य सारे होती देव तुलाच पाहून, चाल विसया जीवाला तू हृदयात राहून. गोड वेह गातो भक्ती रसात नाहून, आणि अवितो तुझला देवा तुझे गुणगान. दावी सत्याचा हा मार्ग, दावी सत्याचा हा मार्ग, पाहिला भक्ती तो मी स्वर्ग. आजवर त्यांची ही पुण्याई हो, पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही. माय पित्याने हे दिले सर्व काही. न उभा पाठीशी स्वामी आमच्या राई, उभा पाठीशी स्वामी आमच्या राई.
गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई भाग्य दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवाचे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे किती झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार स्वामी विना जीवनी अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई आवाज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज पहा अंतकरणातून देवनी आवाज स्वामी भक्तांना नाही करीत नाराज स्वामी भक्तांना नाही करीत नाराज स्वामी भक्तांना नाही करीत नाराज लावतन मन ध्यान सुखी देवी समाधान लावतन मन ध्यान सुखी देवी समाधान संकटाला भीत आम्ही नाही हो संकटाला भीत आम्ही नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग पहिला सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग
आई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने घे दिले सर्व काही माय पित्याने घे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने घे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई ओम श्री सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे मिलिंद स्वप्नील वस्ताद साजे विक्रांत वैभव बंधुराज माझे शाहीर विशाल रणात गाजे बोला कंड हरिदास वळीचा शाखा रत्नागिरीच्या राजाचा विजय तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलंय 1001 रुपयाचा पारितोषिक आलंय धन्यवाद. तसेच रेवा वहिनी यांच्याकडून 501 रुपये. घरी येतील हो गणराया रंगबेरंगी साडे नेसुली जमतील हो आया बाया झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाल मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया रंगबेरंगी साडे नेसुली जमतील हो आया बाया झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाल मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया
आनंद बाळगोपाळ लुटली आनंद बाळगोपाळ लुटली आनंद होऊन धुंद वाजून मृदुंग बालगोपाळ होती आनंद बाळगोपाळ लुटली आनंद बाळगोपाळ लुटली आनंद फुला मालांनी सजवून अंगण येती रांगोळी काढाया फक्त 17 टोपी घालून येती आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया शाबाश पाण्याकाठावर गवराई पुजून घरात आणली तिला हो सजवून घरात आणली तिला वदरून घरात आणली तिला वदरून पाण्याकाठावर गवराई पुजून घरात आणली तिला हो सजवून घरात आणली तिला वदरून घरात आणली तिला वदरून दुःख वाटे गणरायाला विसर्जन कराया फक्त 17 टोपी घालून येतील आरती ही बोलाया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो 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 गणराया हे रंगबेरंगी साड्या नेसुनी जमते हो आया बाया चिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाराया 17 टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे ताल मृदुंग लागेल बोलाया घरी येता हो गणराया 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 घरी येता गणराया थांबा बाजूला वेळ कमी यश दादा ढोलकीपट्टी यांच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणि रोहित कदम यांच्याकडे 201 रुपयाचा पारितोषिक आलाय धन्यवाद आता गवळण बस खाली हा? बोले ना आता गवळण करू ना सुरुवात बाई म्हणते मी पेटवतो बाई मी वनवा लावतो मी अशी किटला उडवतो हा? नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे बाई तुम्ही किती ताणायचंय किती इचकायचं इचका तुमचा शेवट करणारा विशाल निकमच आहे हा नंतर म्हणे माझा बरोबर कोणच्या गायनाकडे शब्दाकडे लक्ष असतो तसं काय आम्ही काय बाई अडाणी आहो तुम्हाला पण तुमच्या बोलावर बरोबर ध्यान असतो हा नंतर काय म्हणे गोकुळचा बदनाम गोकुळचा हा बदनाम गोकुळी हा बदनाम झाला उगा नंदाचा हा नंदळाळा बोली ना नंतर काय म्हणे या कारट्याचं लंगोट सोडा हा अहो लंगोट सोडा तर लंगोट सोडल्यावर काय झालं माहिती काय अहो ज्यावेळेस पेंद्याची फाडली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गटली साला राबताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो मला असं लिहायला लागत नाही हा ए राधे कुठं आहे राधा हाय कुठं लपून बसली मग बोलायला भीती वाटते ना मग एवढं चढून घ्यायचं नाही हा मग मी आम्ही हे बोलतील तेव्हा चांगला नाही आम्ही बोललो ह्याला लय जड जातो हा आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं आता सोडून द्या पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना तो अजिबात ठेवू नका त्याला ना डबल मिनिंग लय सवय आहे आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात म्हणजे हे बोलले ह्यांच्या पदराखाली राहून पारे करायचं म्हणजे ह्यांना गोड असा विषय आहे हा नंतर काय म्हणे
कालिया कालिया आहे ना असा तुला धडाधड जो मारीन ना गोल्या बाई इसके अठा हा तू मला ह्या गोष्टी सांगूच नको अशा भल्या वाल्याला मी सडकून लागलोय हागणं मुतणं बंद केलंय तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई हा नंतर काय म्हणे काल्या काल्या आहे हा? काल्या काल्या म्हणे तो काल्या असा तुझ्या हातात देईल ना असा वाल्या तुम्ही चिमच्या चोल्या सांगतोय बाई हा तुम्ही ह्या गोष्टी सांगू का ए राधे खय खय हेलो सुलुलुलु ए माया जानू तू किधर है इधर आ सामने हाँ हाँ राजेश भेकरे यांच्याकडून गवळण दणकन झाली पाहिजे 101 रुपयाचा पारितोषिक आहे हाँ ए राधे कृष्णा का गाना सुने की क्या हाँ तशी परिस्मा आहे मला फरमाईश आलेली आहे बुवा तू प्रेमाची गवळण झाली पाहिजे घेऊ घेऊ तुमच्यासाठी नक्की अरे आवाज येऊ दे की नाही बाई राहिल्या नरम मी तुम्हाला करीन गरम टेन्शन नका धरू हा तुमचा पाय ना पाय वसूल करून जाणार टेन्शन नाही घ्यायचं अरे राधे कृष्णा का गाना सुने की अरे कृष्णानं केलं राधेवरती मजनून केलं अरे लैलावरती अगं तसंच सेम करतो अगं तसंच सेम करतो ए राधे गौरवरी मी तुझ्यावर प्रेम करतो हा? अगं तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो 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 तसेच आज गवळण घेतोय अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर पूर्वीची राधा घ्यायची टोळीवर पदर अरे हल्लीची राधा नाही करत कदर आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर बाई लक्ष असू द्या भेटी गाठीसाठी राधा झुरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी वाणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी पूर्वीची राधा कशी होती गुणी होती पण आताची राधा गुन्हेगार आहे ही गुन्हे आहे म्हणून सांगतो बाई तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं ना म्हणून काल्या काय सांगतो ऐका भेटी गाठीसाठी राधा झुरायची राधी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून आहे की नाही सिंहाचा विषय आहे की नाही सिंह लिहिलं का तू ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून ही हल्लीची राधा खुनी ही खुनी आहे म्हणून सांगतोय भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी सकलते कड्यावरून मारते गळा आवळून सकल कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी सकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी सकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी वाणिकांना संगे फिरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी वाणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची
राधा पैशाला भुलली कानाची प्रीत बघा काना राधेची ही प्रीत न कळली कलियुगात राधा पैशाला भुलली लावून गळ्यात केसांनी गळा लावून गळ्यात केसांनी गळा हिला ओळखे ना स्वतःचा धनी हिला ओळखे ना स्वतःचा धनी सकल कड्यावरून मारते गळावळून सकल कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कुणी कड्यावरून मारते गळावळून हाय हल्लीची राधा कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम सांगा कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम झाली दिवाणी मला विशाल जीवानी झाली दिवाणी मला विशाल जीवानी नाही राहिली ही प्रथा ही जुनी नाही राहिली ही प्रथा ही जुनी टाकले कड्यावरून मारे गळावळून टाकले कड्यावरून मारे गळावळून हाय हल्लीची राधा ही खुदी कड्यावरून मारे गळावळून हाय हल्लीची राधा पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी तुमच्या गड्यावरून माझे गळावळून माझी हल्लीची राधा गुणी गड्यावरून माझे गळावळून तसेच बाईने प्रश्न माझ्यावरती सोडलाय बाई तुमच्या प्रश्नाचा ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करू नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय तसं बाईने एक पद पण गायले ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना खरगाव मसळ्याची ही पुन्हा मागर कर दिला असता उत्तर हा पण दोन हात फाटेल असा का विषय सडकून लागेल बोलू कुठे राधे रोहित बकरे यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना अशी काय सुरुवात करू ना अरे जरा काही बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा मागरकर लगेच गरम होते अजय तुझ्यासारख्या शायरांना नेहमी काट्यावर धरतो आणि तू पुन्हा मागरकर तुला मी फाट्यावर मारतो हा जरा काय बोलू की रक्ता निस्तिर रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोललं की लगेच होतो लाल भडक म्हणून काय सांगते बघा पूनम आगरकर नाव आहे मोठं किती जीवाने मारशील उड्या पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आई है ग्रेट
करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे बाई तुमचं नाव आहे तुमचं नाव हाय लय मोठ माझं लक्षण हाय खोट बाई तुमचं नाव हाय लय मोठ माझं लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. पुन्हा मागं नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट कथा सवाल उत्तर द्या थेट तुमचं नाव आहे लय मोठ माझं लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. जगभर गाजे नाव आहे तुमचं आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान, आहे त्याचा अभिमान. जगभर गाजे नाव आहे तुमचं आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान, आहे त्याचा अभिमान. खूप दिवसानं झाली या भेट सवाल करायला करू नका लेट खूप दिवसानं झाली या भेट सवाल द्यायला करू नका लेट करतो सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव हाय लय मोठ बाई नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट बाई नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. पुन्हा मागरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे अद्वैत पुन्हा मागरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे अद्वैत कसा सवाल उत्तर द्या थेट तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट बाई तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. दुसऱ्या बारीच्या बाईने हार्दिक शुभेच्छा करतो दणकावून करा शेवट करा आपल्या हातात आहे हा